नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। निर्णय देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार राजीनामा। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री झाले आणि नंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच ताबा मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र व्हावे लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे। तर शिंदेच्या बाजूने हा निकाल लागेल आणि ठाकरेंच्या आमदारावरच अपात्रतेची तलवार कोसळेल असाही दावा दुसरा पक्ष करत आहे। या शक्य अशक्यतेच्या हिंदोळ्यावर एक चर्चा अशी आहे की या प्रकरणातील लवाद असलेले राहुल नार्वेकर हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील। नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। 2024 हे वर्ष निवडणुकांचे राहणार आहे। वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय या महिन्यात येणार आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय येईल। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। यात राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करणार की स्वतः राजीनामा देऊन संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरू होणार असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून टाकणाऱ्या घडामोडींना म्हणजेच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल या महिन्यात लागणार आहे। गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेलं अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या धट्ट्यानंतर सप्टेंबर पासून नियमित सुनावणी होऊन पूर्ण झालं आहे। आता कोणत्याही क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देऊ शकतील अशी शक्यता आहे। शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आणि निवडणूक आयोगात हा खटलाही जिंकला। मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र व्हावे लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे। तर शिंदेच्या बाजूने हा निकाल लागेल आणि ठाकरेंच्या आमदारावरच अपात्रतेची कारवाई होईल असा दावा शिंदेच्या वकिलांनी केला आहे। या चर्चांच्या दरम्यानच या प्रकरणाचे लवाद अर्थात कोर्ट असलेले राहुल नार्वेकर हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।